विधान परिषदेचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर आपल्याबरोबर आहेत। ज्ञानेश्वर म्हात्रेजी, खरं तर 2 दिवसापूर्वी तुमची शिक्षण मंत्र्यांबरोबर बैठकसुद्धा झालेली आहे। कोकणातल्या शाळा ज्या आहेत त्या पटसंख्येच्या अभावी बंद पडतात आहेत। आता या सगळ्या बैठकीमध्ये निर्णय काय घेण्यात आलेला आहे? माननीय मंत्री महोदय दादाजी भुसे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री महोदय उदयजी सामंत साहेब, मंत्री महोदय नितेशजी राणे साहेब, मी स्वतः होतो, भैया सामंत होते आणि अलिबागचे आमदार महेंद्र दळवी साहेब। कोकणामध्ये एकतर लोकसंख्या कमी होत चालली आहे आणि कोकणातला भाग हा दुर्गम आणि डोंगराळ आहे। गावागावामध्ये ज्या पूर्वी शाळा होत्या तिथे भरपूर अशी पटसंख्या असायची, कारण लोक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राहायची। आता शिकलेला मनुष्य एक तर मुंबईमध्ये तरी येतो किंवा गोव्यात तरी कामानिमित्त जातो, म्हणजे गावामध्ये फक्त जी वयस्कर लोक आहेत तीच त्या ठिकाणी राहतात, म्हणून त्या ठिकाणची लोकसंख्या ही कमी झालेली आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये गावामध्ये शाळा आणि शाळेमधली जी पटसंख्या झपाट्याने कमी होताना दिसत आहे। याकरता आम्ही दादाजी भुसे साहेब यांच्याकडे बैठक लावली होती। त्या बैठकीमध्ये उदयजी सामंत आणि नितेशजी राणे साहेब यांनी फोर्सफुली त्या ठिकाणी दादाजी भुसे साहेबांना समजावून सांगितलं की बाबा आमचा भाग हा डोंगराळ दुर्गम भागाचा आहे, सागर किनारी पट्टीचा आहे, इथले निकष आपण कमी केले पाहिजेत तर मराठी माध्यमाच्या शाळा वाचतील। आणि त्यानुसार आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी आमचं मत मांडून माननीय दादाजी भुसे साहेब आणि सर्व अधिकारी वर्गाला विनंती करून त्या ठिकाणी जो 20चा निकष आहे, पद वाचवण्यासाठी 20चा निकष होता, तो आपण कमीत कमी करावा अशी विनंती केली। त्याकरता त्यांनी 1ली ते 8वीच्या वर्गाला निकष नाहीत असं म्हटलेलं आहे। त्यांनी जिल्हा परिषद नगरपालिकेच्या शाळा जरी असल्या तिथे 10 जरी विद्यार्थी असले तरी त्या ठिकाणी ते 2 शिक्षक त्यांनी दिले आहेत, तर 20च्या खाली जरी पट आला तरी 2 शिक्षक त्या ठिकाणी मिळणारच आहेत। 9वी 10वीच्या वर्गामध्ये 9वीला 20 आणि 10वीला 20 असे एकूण 40 विद्यार्थी हवे होते। 40चा 39 झालं तर डायरेक्टली 0 शिक्षक आला होता, त्यामुळे ती शाळाच बंद आणि तो वर्गच बंद पडणार होता। मग त्याऐवजी आता आम्ही विनंती केल्यानंतर 10चा निकष लावलेला आहे, म्हणजे 9वीच्या वर्गात 10 आणि 10वीच्या वर्गात 10, 20 जरी असले तरी त्या ठिकाणी आता शिक्षक मिळणार आहे, ते वर्ग बंद पडणार नाही आणि त्या मराठी माध्यमाच्या शाळांना नवसंजीवनी मिळेल अशा प्रकारचा चांगला निर्णय मंत्री महोदयांनी घेतला आहे। त्यामध्ये दादाजी भुसे साहेब, मंत्री महोदय उदय सामंत साहेब आणि मंत्री महोदय नितेशजी राणे साहेब यांचा आम्ही खऱ्या अर्थाने खूप खूप आभार मानतो। खरं तर तुम्ही गेले अनेक विषय जे आहेत त्या विधान परिषदेमध्ये मांडताना पाहायला मिळतात। बदलापूर कुळगाव नगर परिषदेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषणाची समस्या आहे, खूप मोठमोठे सिमेंट फॅक्टरीज त्या ठिकाणी आलेल्या आहेत। खरं तर ही समस्या देखील तुम्ही मांडली, उत्तर काय तुम्हाला समाधानकारक मिळालं सरकारकडनं? माननीय पंकजाताई मुंढे यांच्याकडचा हा विषय होता। मी दोन्ही अधिवेशनामध्ये सातत्याने प्रदूषणाच्या संदर्भात हा प्रश्न उपस्थित केला होता। त्या ठिकाणी ज्या फॅक्टरीज आहेत त्या फॅक्टरीमध्ये विविध प्रकारचे स्फोट होणं, त्याच्यातून रात्री किंवा सकाळच्या वेळेला धूर बाहेर पडणं, त्यामुळे नागरिकांना त्रास, डोळ्याला त्रास, खवखव होणं, लहान मुलांना त्रास, वयोवृद्ध माणसांना त्रास, अशा प्रकारचा त्रास हा बदलापूरमध्ये वारंवार होताना दिसत होता। त्याकरता पुन्हा एकदा मी विनंती केली की मागच्या वेळेला मी आपल्याला सांगितलं होतं, काही कंपन्यांचीही नावं दिली होती की त्यांच्यावर कारवाई केली गेली पाहिजे। त्याचबरोबर त्या ठिकाणी डम्पिंग आहे अंबरनाथ नगरपालिकेचं, त्याचाही प्रचंड धूर त्या ठिकाणी निघतो, सकाळी लहान मुलं जी शाळेत येतात त्यांना प्रचंड त्रास होत असतो। असे दोन्ही विषय एकत्र घेऊन मी त्यांच्याकडे विषय मांडला होता, पण मागच्या वेळेला कंपन्यांच्या बाबतीत मी जो विषय मांडला होता त्याच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नव्हती। मी मंत्री महोदयांना सांगितलं की याच्यावर तात्काळ कारवाई केली गेली पाहिजे। प्रदूषण मंडळ जे आहे, बोर्ड आहे, ते कोणत्याही प्रकारचं काम करत नाहीत। मी तर स्पष्ट सांगितले की त्यांचं काहीतरी अंतर्गत काहीतरी आहे म्हणून कारवाई होत नाहीत, आपण तात्काळ लक्ष द्यावा आणि आमच्या बदलापूरच्या नागरिकांना दिलासा द्यावा अशा प्रकारची विनंती केली। त्यांच्याकडे मी लेखी तक्रारसुद्धा केलीत, काही व्हिडिओज आपल्या बातम्यांच्या माध्यमातून तेही त्यांना मी शेअर केले आहेत, नक्कीच त्या कारवाई करतील। खरं तर पण सातत्यानं तुमच्या भागामध्ये अर्थात रेल्वेच्या समस्या देखील आहेत, रेल्वेच्या समस्यांवरतून नागरिक देखील आंदोलन करत आहेत। त्या नागरिकांनी तुमची भेट देखील घेतली आहे, तुम्हाला विनंती देखील केली आहे, काय नक्की नेमक्या त्यांच्या समस्या आहेत आणि तुम्ही ती समस्या आजच्या विधान परिषदेमध्ये तुम्ही मांडणार आहात का? 5 दिवसापासून रेल्वे प्रवाशांचं अमरण आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे। त्याचं कारण असं की दर 2-3 महिन्यामध्ये रेल्वेमध्ये असा भयंकर असा काहीतरी अपघात होत असतो। मागच्याच वेळेला चेतना देवरे नावाच्या महिलेला कामावर जाताना ट्रेन उशीर होईल, जायला उशीर होईल, लेट मार्क लागेल या भीतीने ती बिचारी धावत त्या ठिकाणी गेली आणि तिचा पाय घसरला आणि ती डायरेक्टली रेल्वेच्या चाकाखाली गेली, दुर्दैवी तिचा मृत्यू झाला आहे। त्याचबरोबर आत्ता 12वीच्या परीक्षेचा पहिलाच पेपर होता, त्या परीक्षेदरम्यान अंबरनाथ फलाटवर सुद्धा एक विद्यार्थी असाच रेल्वेतून पडून गर्दीमध्ये घुसताना मला परीक्षेला जायला उशीर व्हायला नको या हेतूने तो बिचारा त्या ठिकाणी धावत गेला आणि त्याचाही पाय घसरला, तो त्या ठिकाणी पडला आणि दुर्दैवी त्याचा मृत्यू झाले। अशा अनेक घटना रोज कुठे ना कुठेतरी काहीतरी होतात, पण बदलापुरामध्ये मोठ्या संख्येने असं होतात। बदलापुरात सकाळी आणि संध्याकाळी
चाकरमाने जे आहेत बदलापूर शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लोक आलेले आहेत राहायला. लाखो लोक बदलापूरपासून तर मुंबईपर्यंत जो मुख्य प्रवास करण्याचा मार्ग आहे रेल्वेचा त्या प्रवासाने येत असतात. परंतु सकाळ संध्याकाळ चाकरमाने जे बिचारी त्या ठिकाणी येत असतात त्यांची खूप गैरसोय होते. प्लॅटफॉर्मवर उभं राहायला जागा नाही, एवढी प्रचंड गर्दी असते. लोक धक्काबुक्की करत, मी आज सकाळी एक व्हिडिओ पाहिला की लोक दरवाजाला टांगून चालले आहेत, जीव मुठीत घेऊन लोक चाललेले आहेत. याकरता त्यांचं आंदोलन सुरू आहे. त्यांची मागणी आहे की 4थी लाईनचे काम जे सुरू आहे ते फास्ट वेगाने केलं पाहिजे. बदलापूरचे जे फलाट आहेत त्या ठिकाणी काम चालू आहे, ते काम त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. तोडफोड चालू आहे, काहीतरी विकास काम चालू आहे, पण त्याच्यावर लक्ष नाही. काही सामान पडलेलं आहे ते उघड्यावर पडलेलं आहे, तिथे कोणी सिक्युरिटी नाही, लोकांना त्रास होतोय. या सगळ्या गोष्टीला कंटाळून लोकांनी त्या ठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे. आणि मी लगेचच माणसं त्या ठिकाणी पाठवून बदलापूरचे शिवसेनेचे शहर प्रमुख वामनदादा म्हात्रेसुद्धा त्यांना भेटायला गेले होते. आणि आज मी काल सभागृहामध्ये हा प्रश्न उपस्थित केला आणि त्याची दखल माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे. तसेच बदलापूरचे माजी नगरसेवक रामभाऊ पातकरसुद्धा त्यांना भेटले आहेत. तर आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत. माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर मी काल टाकलेलं आहे. आज त्यांना लेखी मी निवेदन देत आहे. त्यांनी सांगितले की DRMशी बोलून हा विषय आपण मिटू. साधारणतः आम्हाला दुपारच्या वेळेला DRM आज मी रात्री त्यांच्याशी बोललो आहे. दुपारच्या वेळेला याच्यावर तोडगा काढण्यासाठी त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, कारण ते आमरण उपोषणाला बसलेत. एकतर त्यांचा जो तंबू होता तो सुद्धा नगरपालिकेने फेकून दिला आहे. म्हणजे ते लोक उघड्यावर आता आमरण उपोषणाला बसलेत. हे खूप मला वाईट वाटलं. मी सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलले, हे चुकीचं आहे, असं होता कामा नाही. जर त्यांचं आंदोलन सुरू आहे, का आंदोलन सुरू आहे, त्यांच्या भावना तर लक्षात घेतल्या पाहिजे का नको. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची तुम्ही भेट घेणार का? पण सातत्याने या समस्या उद्भवतातच ना. मुंबईमधली गर्दी काय कमी होत नाही, रेल्वेची फेरी वाढत नाहीये, त्यामुळेच ह्या सगळ्या अपघात होतात आहेत. त्या प्रमाणात AC लोकल्स मोठ्या प्रमाणात चालवले जातात. AC लोकल्समध्ये प्रवासी संख्या तेवढी जात नाही, कारण की तिथंचे तिकीट दर खूप मोठ्या प्रमाणात महागलेले आहेत. अशा अनेक ना विविध समस्या आहेत. रोज रेल्वेमध्ये अपघात मोठ्या प्रमाणात होतात. आता कल्याण, डोंबिवली, बेलापूर, बदलापूर किंवा अंबरनाथ याच ठिकाणी नाहीत, तर तिन्ही मार्गावरती मोठ्या प्रमाणात रेल्वे अपघात होतात आणि कोणाचा ना कोणाचा तरी जीव या सगळ्या रेल्वे अपघातात जातोय. या संदर्भात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी वारंवार आम्हाला आश्वस्त केलं आहे. त्यांनी आश्वासनसुद्धा दिलं आहे. आज मी DRM साहेबांशी भेट घेतो आणि गरज लागल्यास खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्र्यांची सुद्धा भेट घेऊ. माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना कल्पना देऊन आज त्याच्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो. कारण 4 दिवस 24 तास त्या ठिकाणी लोक उपोषणासाठी बसले. त्यांचं पहिलं आंदोलन सोडवलं पाहिजे आणि ठोस काहीतरी निर्णय DRM साहेबांकडून आम्ही आज करून घेणार आहोत. त्याकरता मी दुपारच्या वेळेला त्यांची वेळ घेऊन निश्चितपणे आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांसोबत जाऊन त्या ठिकाणी काहीतरी निर्णय घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आमच्या बदलापूरच्या नागरिकांना दिलासा मिळेल याकरता सर्वतोपरी प्रयत्न करेन. सर्वांना सोबत घेऊन, युतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत घेऊन हा निर्णय करण्याचा प्रयत्न करेन. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. ज्ञानेश्वर म्हात्रे होते. खरं तर त्यांच्या बदलापूरमध्ये रेल्वे प्रवासी संघटनेचे जे नागरिक आहेत त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि त्या आंदोलनाची दखल सरकारने देखील घेतलेली. आज DRMची भेट घेणार. वेळ प्रसंगी आम्ही केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत त्यांची देखील भेट घेणार आहोत. अशा पद्धतीचं मत जे आहे ते ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार आहेत विधान परिषदेमध्ये, त्यांनी आपल्याला या सगळ्या संदर्भातली माहिती दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.